बंधू अशोक खरातवर 14वा गुन्हा दाखल। जमीन खरेदीमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी खरातसह पत्नीवर गुन्हा। कोट्यवधींची 16 एकर जमीन कवडीमोल भावात खरेदी केल्याचा आरोप। लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यात बंधू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार। एसआयटी पुन्हा मागणार खरातची पोलीस कोठडी। खरातच्या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती। एकशे 32 बनावट खात्यांच्या तपासात खरातचा नवा कारनामा उघड। स्पेशल 26 सिनेमाचा फंडा वापरत आर्थिक फसवणूक। भक्तांनाच बनवायचा बनावट इन्कम टॅक्स अधिकारी। दोन दिवसांपासून गायब असलेल्या सायली सुर्वेचा व्हिडिओ समोर। आपण सुरक्षित असून अपहरणाची बातमी गैरसमजुतीतून पसरल्याची सायलीची माहिती। लव जिहाद प्रकरणातील सायली सुर्वेच्या नवऱ्याला अटक। आतिफ तासे पालघर पोलिसांच्या ताब्यात। आतिफवर लव जिहाद आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हिंदू तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण उघडकीस। हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं। आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, रजा मेमन, शफी शेखला अटक, तर 2 आरोपी फरार। नाशिकमध्ये कॉर्पोरेट लव्ह जिहाद। संघटित गुन्हा असेल तर मकोका लावा। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। सुनेत्रा पवार यांचा पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळांना फोन। अर्ज मागे घेण्याची मागणी। काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष। बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये वादंग। सुनेत्रा पवार यांच्या विरोधातील उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा काही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय। पुणे शहरात 15% पाणी कपात करण्याचे निर्देश। जलसंपदा विभागाचे पुणे महापालिकेला निर्देश। खडकवासलातील पाणी 1 जुलैपर्यंत पुरवण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना। शिकूया AI ची क्रांती। चला करूया MSCIT।